छत्तीसगड ओडिशा या सीमेवरती सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झालेली आहे आणि या चकमकीमध्ये 6 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळते। चकमकीच्या ठिकाणी 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी हिडमा आणि त्याची पत्नी देखील उपस्थित असल्याची माहिती आहे। या चकमकीमध्ये हिडमा मारला गेलाय, त्याची पत्नी ही सुद्धा मारली गेली आहे अशी माहिती आता समोर येताना दिसते। हिडमा मारला गेल्याची अधिकृतरित्या पुष्टी अद्यापही झालेली नाहीये। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। रजत, एक मोठी बातमी आपण बघतोय कारण सध्या सीमेवरती सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांची ही चकमक होतीये। कोट्यावधी रुपयांची बक्षीस ज्यांच्या नावाने खरतर घोषित झालेली आहेत ते नक्षलवादी देखील मारले गेल्याची माहिती मिळते। नक्कीच यामिनी, छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर घनदाट जंगलामध्ये काल रात्रीपासून हे एन्काउंटर राबवण्यात आलेले होते आणि सुरक्षा दलांना छत्तीसगड पोलिसांना माहिती मिळाली होती की आता जो सर्वात कुख्यात आणि सर्वात क्रूर माओवादी कमांडर मानला जातो माडवी हिडमा, तो या ठिकाणी लपून बसलेला आहे। त्यानंतर ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे। काल रात्री जी चकमक झाली त्याच्यामध्ये 6 माओवाद्यांना कंठस्थान घालण्यामध्ये सुरक्षा दलांना यश आलंय आणि जी काही माहिती छत्तीसगडमधून एबीपी माझाला मिळत आहे त्याप्रमाणे माडवी हिडमा आणि त्याची पत्नी राजे या दोघांना कंठस्थान घालण्यामध्ये सुरक्षा दलांना यश मिळालेलं आहे। जर खरंच सुरक्षा दलांना माडवी हिडमाला न्यूट्रलाइज करण्यामध्ये यश मिळालं असेल तर 21 मे रोजी बसवराजूचा जो एन्काउंटर झाला होता त्यानंतर माओवादी चळवळी संदर्भातला देशातला आजवरचा सर्वात दुसरा क्रमांकाचा सर्वात मोठा हा यश मानला जाईल। कारण माडवी हिडमाने सुरक्षा दलांचा गेल्या काही वर्षांमध्ये खूप नुकसान केलेलं आहे। अनेक पोलीस आणि सुरक्षा दलाचे कर्मचारी माडवी हिडमाच्या ट्रॅपमध्ये फसून शहीद झालेले आहेत। त्यामुळे खूप मोठा यश सुरक्षा दलांना मिळाला आणि छत्तीसगडमध्ये माओवाद संपुष्टात आणण्याकडे एक महत्त्वाचा पाऊल आजच्या या संपूर्ण एन्काउंटर मधून पुढे जाईल असं आपल्याला म्हणता येईल। अगदी रजत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।